नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नाश्त्यासाठी झटपट तयार होणारा पदार्थ, तेही डाळ तांदूळ न भिजवता अतिशय शरीरासाठी पौष्टिक असणारे, ते म्हणजे रव्याचे आप्पे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. चवीला तर खूपच मस्त असे हे आप्पे लागतात. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. आप्पे बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सर्व साहित्य जे आहे ते कोणतेही एका भांड्याने मोजून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी वाटीचा वापर केलेला आहे. 1 वाटी या ठिकाणी मी रवा घेतलेला आहे. जाडसर असा रवा मी या ठिकाणी वापरलेला आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी एकदम बारीक असा 0 साईजचाही रवा वापरू शकता. मी या ठिकाणी मोठा असा रवा वापरलेला आहे. त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. जर आपण 1 वाटी रवा घेतला तर त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटीच दही आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे आणि शक्यतो दही जे आहे ते आपल्याला ताजंच वापरायचं आहे. आता आपल्याला रवा आणि दही जे आहे ते चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर जे आहे ते आपल्याला छान असं तयार करून घ्यायचं आहे. त्यामध्ये जर काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या सर्व गुठळ्या जे आहेत ते आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. एकही गुठळ्या आपल्याला त्यामध्ये ठेवायची नाही, नाहीतर आप्पे जे आहे ते व्यवस्थित असे तयार होत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. थोडं थोडं पाणी टाकून या ठिकाणी मी बॅटर जे आहे ते छान असं तयार करून घेणार आहे. आप्पे बनवण्यासाठी बॅटर जर अगोदर व्यवस्थित फेटून घेतलं तर आप्पे जे आहे ते छान असे हलके जाळीदार तयार होतात. त्यामुळे या ठिकाणी मी साधारणतः 6 ते 7 मिनिट हे बॅटर छान असं फेटून घेतलेलं आहे. एकाच दिशेने चम्मच फिरवत आपल्याला हे बॅटर छान असं फेटून घ्यायचं आहे. जास्तही पाण्याचा वापर या ठिकाणी करायचा नाही. अगदी थोडंसं पाणी वापरून मी या ठिकाणी एकदम छान असं आपलं आप्पे बनवण्यासाठी बॅटर जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे बॅटर जे आहे ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवून बरोबर आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी हे बॅटर जे आहे ते बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण त्यामध्ये टाकण्यासाठी भाज्या ज्या आहेत ते कट करून घेणार आहोत. मी या ठिकाणी एवढ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी या ठिकाणी कांदा, टोमॅटो, गाजर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता ह्या सर्व भाज्या ज्या आहेत ते आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तशाच न परतून घेताही तुम्ही डायरेक्ट बॅटरमध्ये टाकू शकता. मी या ठिकाणी भाज्या ज्या आहेत ते थोड्याशा हलक्याशा परतून घेणार आहे. त्यामुळे गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली की आपल्याला त्यामध्ये या ठिकाणी सर्व भाज्या ज्या आहेत ते एकत्रच टाकून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला मीडियम गॅसवर ह्या भाज्या ज्या आहेत ते छान अशा हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत. जास्त वेळ ही भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या नाहीत. त्याचा रंग चेंज होईपर्यंत, हलकासा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंतच ह्या भाज्या ज्या आहेत ते परतून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम जी आहे ती कुठेही मोठी करायची नाही. आपल्याला मीडियम गॅसवरच ह्या भाज्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने जर भाज्या परतून आप्पे बनवताना त्या बॅटरमध्ये टाकल्या तर ते आप्पे जे आहेत ते चवीला खूप मस्त असे तयार होतात. बरीचशी लहान मुलं भाज्या खात नाहीत, तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना परतून आप्प्याच्या बॅटरमध्ये टाकून आप्पे बनवून देऊ शकता. ते आप्पे लहान मुलं खूप आवडीने खातात. आता या भाज्या मी छान अशा परतून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला त्या भाज्या ज्या आहेत ते काढून घ्यायच्या आहेत. परतून घेतलेल्या सर्व भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला हलक्याशा थंड करून घ्यायच्या आहेत. थंड झाल्यानंतरच आपल्याला त्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला रवा जो आहे तो छान असा फुललेला आहे. आता आपण त्यामध्ये या ठिकाणी ज्या भाज्या आहेत त्या मिक्स करून घेणार आहोत. सर्व भाज्या मी या ठिकाणी त्या बॅटरमध्ये टाकून घेत आहे. जर आपल्याला वाटलंच तर आपण नंतर त्यामध्ये थोडासा पाण्याचा वापर करणार आहोत. अगोदर सर्व भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला टाकून व्यवस्थित असं ते मिक्स करून घ्यायचे आहेत. तयार करून घेतलेलं रव्याचं बॅटर आणि भाज्या ज्या आहेत ते एकजीव होईपर्यंत आपल्याला चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने मी सर्व भाज्या ज्या आहेत ते बॅटरमध्ये टाकून मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता आपलं आप्पे बनवण्यासाठी मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण या ठिकाणी 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ जे आहे ते चेक करून टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्वात शेवटी आपण त्यामध्ये इनो टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इनो जे आहे ते आपल्याला पूर्ण बॅटरमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्तही फेटून घ्यायचं नाही, आपल्याला हलकंसं फेटून घ्यायचं आहे. बॅटर एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता आपण आप्पे बनवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती आप्पे पात्र ठेवून अगोदर गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल हलकंसं गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे. थोडं थोडं बॅटर मी यामध्ये टाकून घेत आहे. 1 चम्मच बॅटर आपल्याला आप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. जास्तही मोठी करायची नाही, तर आप्पे जे आहे ते करपू शकतात. या ठिकाणी सर्व बॅटर जे आहे ते मी पूर्णपणे आप्पे पात्रामध्ये टाकून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. बॅटर टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 4 ते 5 मिनिट हे आप्पे जे आहेत ते एका बाजूने आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. साधारणतः 4 ते 5 मिनिट झाल्याच्यानंतर आप्पे जे आहेत ते एका बाजूने छान असे भाजून झालेले आहेत. आता आपण पूर्णपणे आप्पे जे आहेत ते पलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने आता आपल्याला आप्पे जे आहेत ते छान असे त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय आपल्याला किती छान सुंदर आणि सुरेख असा रंग आलेला आहे. मीडियम गॅसवर आप्पे छान असे भाजून घेतल्यामुळे आप्पे जे आहेत ते करपले जात नाहीत. एकदम परफेक्ट असं आपल्या आप्याला कलर आलेला आहे. वरतून थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि दुसऱ्याही बाजूने आप्पे जे आहेत ते छान असे आपल्याला साधारणतः 4 ते 5 मिनिटच भाजून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडने 4-4 मिनिट आपल्याला आप्पे छान असे भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे पूर्णपणे आतमध्ये आप्पे छान असे भाजले जातात आणि एकदम छान असे परफेक्ट जाळी येते आप्याला. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मीडियम गॅसवरचे आप्पे
छान असे भाजून घ्यायचे आहेत. अगदी थोडंसं तेल वापरलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. दुसऱ्या बाजूने हे आप्पे एकदम छान असे भाजत आहेत. आपल्याला दोन्ही बाजूने आलटून पलटून हे आप्पे जे आहेत ते छान असे भाजून घ्यायचे आहेत. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि एकदम छान अशी चवीची. हे पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय झटपट, अजिबातच डाळ तांदूळ न भिजवता खमंग चवीचे झटपट तयार होणारे रव्याचे आप्पे जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत. जर अशा पद्धतीने सर्व पालेभाज्या टाकून जर तुम्ही आप्पे बनवले तर लहान मुलंच काय मोठे व्यक्तीसुद्धा खूप आवडीने खातात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दोन्ही साईडने आप्पे जे आहेत ते छान असे भाजलेले आहेत आणि आतमध्येही तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी जाळी आलेली आहे. एकदम परफेक्ट असे आपले आप्पे जे आहेत ते तयार झालेले आहेत. अतिशय साधी आणि सोपी ही रेसिपी आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आप्प्याची रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. अतिशय झटपट ही रेसिपी नाश्त्यासाठी तयार होते. अशा पद्धतीने झटपट आप्पे बनवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला जर इनो वापरायचा नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडाही वापरू शकता. इनो वापरल्यामुळे आप्याला छान अशी जाळी येते, म्हणून मी या ठिकाणी इनोचाच वापर केलेला आहे. तुम्हाला मी आणखीन एक आप्पा जे आहे तो तोडून दाखवणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय एकदम स्पॉन्जी असे आप्पे जे आहे ते तयार झालेले आहेत. दररोज तोच उपमा पोहे खाऊन जर कंटाळा आला असेल तर सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी अशा पद्धतीने झटपट तयार होणारे रव्याचे आप्पे एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. खूप छान असे आप्पे लागतात चवीला आणि खूपच कमीत कमी वेळेमध्ये तयार होतात. ही आजची आप्प्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये.